नमस्कार मंडळ. तर आज मी बनवणार आहे आळूवडी. ही आळूवडी ना आमच्या आजीकडून बनवायला शिकले बघा मी, म्हणून तर तुम्हाला ही रेसिपी सांगते ना. पण मम्मीला चोरून बरं का, भांडणं नको व्हायला त्यांच्यात. टेस्टी मऊ आणि फक्त 10 मिनटात तयार होणार ही आमची आजीची खासियत आळूवडीची. सोप्पा विषय नाही. चला तर सगळ्यात आधी एका भांड्यात बेसन पीठ घ्यायचं. मग त्यात हळद, ओवा, जिरी टाकायची. मग त्यात तुम्हाला जसं आवडतं तिखट त्याप्रमाणे हिरवी मिरची आणि लसूण एकत्र करून बारीक करायची आणि ते बेसन पीठात टाकायचं. मग चवीनुसार मीठ टाकायचं. मग पाणी टाकायचं, बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं. आता जास्त घट्ट नाही करायचं आणि जास्त पातळ बी नाही करायचं बरं का. आता घ्यायची आळूची पानं. वडी तर नंतर होती ना. घ्यायची पानं, धुवून घ्यायची बरं का. आणि पानं उलटी ठेवायची, सुईची नाही ठेवायची. सगळी कामं सुईची नसतात करायची, कधी कधी उलटं पण करावं लागतं. उलटी पानं ठेवल्यावर त्यावर लावायचं बेसनपीठ. बेसनपीठ जास्त जाड नाही लावायचं बरं का, नाहीतर ते मध्ये कच्चं राहतं. पातळच लावायचं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पानं दुमडून घ्यायचे. आता ठेवायचं गॅसवर कढईत टाकायचं तेल तापलं की तेलात वड्या टाकायच्या. लक्षात ठेवायचे तेल तापल्यावर गॅसचा फ्लेम लो करायचा आहे, नाहीतर वडी वरूनच शिजत्या, आतून कच्चीच राहते. आलटून पलटून सगळ्या वड्या तळून घ्यायच्यात. मस्त खरपूस कडक छान होत्यात बघा. आता घ्या प्लेटीत आणि घ्या खाऊन. लय गरम नका खाऊ बरं का, जिभेला चटक्या पण बसतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही आळूवड्या कोणाकडून बनवायला शिकलात हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. चला, धन्यवाद.